इथे असा हा योगायोग झाला आजचा संक्रांतीचा का संक्रांतीच्या दिवशी एकादशी आली. संक्रांतीच्या दिवशी एकादशी आली. भगवान महाविष्णू हे मात्र आपल्या सगळ्यांचे जगाचे पालन करते. भगवान महाविष्णू पंढरीचा पांडुरंग म्हणून मात्र याच्याकरता आता काय म्हणले ना, असेही म्हणतो आपण काही का होईना कसं बी तुम्हाला एकादशी उपवास करणं जर निघत नसलं ना ते म्हणते येता जाता चर पण एकादशी कर, येता जाता चर पण एकादशी कर. म्हणून मात्र एकादशीचा उपास आहे. एकादशीचा दिवशी सण आहे. मग वर्षभरातले सण आहे आपल्यावाली, वर्षभरातले सण आहे. म्हणून मात्र इथं ही एकादशी बी मात्र 15 दिवसातून येते. पण आता जर इथं सोमवार प्रदोष असताना उदाहरण म्हणून जशी महाशिवरात्र आली, महाशिवरात्रीच्या दिवशी प्रदोष किंवा सोमवार आला. आता प्रदोष आणि सोमवार संध्याकाळी उपास सुटतो आणि एकादशी दुसऱ्या दिवशी सुटते, महाशिवरात्री दुसऱ्या दिवशी सुटते. मग इथं मात्र वर्षभरातला जो सण येतो ना त्या सणाच्या दिवशी सोमवार आणि प्रदोषाचा मात्र विचार करायचा नाही. ते काय माहिती मग महाशिवरात्रीच्या दिवशी प्रदोष सोमवार आलं ना तर तो सोमवार प्रदोष सुटला तरी चालेल, पण महाशिवरात्र मात्र उपास करायचा. तसं मात्र आज योगायोग आहे हा का तुम्ही मात्र देवाला श्रद्धेनं नैवेद्य देता. कधी कधी मात्र आषाढी एकादशी कार्तिक एकादशी उपास करतात सगळेचे सगळे घरदार. आणि मग मात्र एकादशीचा उपास सोडण्याकरता तुम्ही गोडधोड प्रसाद बनवतात, देवाला नैवेद्य देतात, नंतर उपास सोडतात का नाही. तशाच पद्धतीनं आजच्या या संक्रांतीचा हा योगायोग आला. एकादशी आली, भगवान महाविष्णूची एकादशी आली. मग या एकादशीच्या दिवशी आपण सण करायचा नाही, उपास धरायचा. आणि ज्या दिवशी आपण मात्र एकादशीच्या दिवशी जरी करीचा दिवस असला तरी काही चिंता नाही. तर एकादशीचा दुसरा दिवस म्हणजे एकादशी सोडायचा दिवस, त्या दिवशी सणासारखा सण बनवायचा, सगळ्या देवांना नैवेद्य द्यायचा आणि आपल्याच एकादशीचा उपास सोडण्याकरता मात्र तो सण आला. हा योगायोग साधला. काहीच्या घरामध्ये एकादशी धरतात पण एकादशीचा उपास सोडायला कधी कधी मात्र शेळ्या भाकरीवर उपास सोडतं. काही काहीची परिस्थिती अशी शेळ्या भाकरी उपास सोडतं. पण हा योगायोग आहे. पण सण करताना ऋण काढून काही काही सण करतात, म्हणजे कर्ज काढून सण करतात. वर्षातला एक सण आहे, जाऊ द्या उचल पाचल करून आणू, इकडून तिकडून आणू, अशा पद्धतीनं उसनवार करू, अशा पद्धतीने करून मात्र सण करतात. तसाच हा योगायोगी एकादशीचा निवृत्तीनाथांची यात्रा आहे. एकादशीचा दिवस आणि दुसऱ्या दिवशी मात्र आपल्याला सण करायचे. आता या सणाच्या दिवशी आपण जे बोळके वगैरे ठेवतात, दिवाळीला जसे बोळके ठेवतात तसे बोळके ठेवतात. मग तिथं बोळक्यांमध्ये ते वावसा वगैरे ठेवतात. मग वावसामध्ये काय ठेवतात, हल्ली आपण आता इथं थंडीच्या दिवसामध्ये इथून पुढे दिवस वाढणारे, थंडी कमी वाढणारे, त्याच्यातून मात्र पुन्हा जे आपले हरभऱ्याच्या गाठ्या, गव्हाच्या वंब्या, आताही पहा ना तुम्ही आजूक मात्र इथं पाठीमागं इडं गव्हाला आजूक वंब्या नाही एवढेचे. पण संक्रांतीच्या कालावधीमध्ये गहू निघत होते, पण आपलं सगळं चक्र उलटं फिरलं ना आणि पोळ्याच्या सणापर्यंत मात्र धान्य निघत होतं नवीन. बस पोळ्याच्या सणाला आता धान्य येतच नाही. हां, हे जे सगळं चक्र उलटं फिरलं ना त्याला कारणीभूत आपण देव कळा ना, आपल्याला धर्म कळा ना. काही काय म्हणते मग आता ते काय म्हणते ना नैसर्गिक. ते आता नैसर्गिक म्हणा पूर्वीचा काळ कसा होता पहिले. आजच्या कालावधीमध्ये ना एकदम वंब्या म्हणजे गहू सोंगायला यायचे आता संक्रांतीच्या कालावधीमध्ये. म्हणून मात्र याला गव्हाच्या वंब्या, त्या हरभऱ्याच्या गाठ्या. आता हरभऱ्याला आहे का गाठ्या कुठं पाहिले का तुम्ही, फक्त आहे बघ कांदे. म्हणून मात्र अशा पद्धती हरभऱ्याच्या गाठ्या, ऊसाचे ठुसे, त्यानंतर आणखीन बिब्याचे फुलं. बिबा हा मात्र आसुरी शक्तीला विरोध करणारा आहे बिबा. आणि बिब्यापासून लई काही शक्ती बिब्यापासून. म्हणून आपण गाडीला याला त्याला घराला बिबा वगैरे बांधतो. हां, एखाद्या गाई म्हशीच्या गळ्यामध्ये सुद्धा बिबा वगैरे बांधतो. हे आसुरी शक्ती. आणि त्या बिब्याच्या फुलाला मात्र इथं मान आहे, बिब्याच्या फुलाला. याच्यामुळं बिब्याच्या फुलाला असं भरपूर काहीतरी राहतं. तुम्हाला माहिती आहे काय काय टाकायचं ते, आम्ही तर काय पाहिलं नाही. तिथं गाजर बिजर राहतं, हां, डिंगऱ्या बिंगऱ्या राहत्या त्याच्या. हां, आणि त्याच्यात जो म्हणजे आम्हाला असं वाटतं की भोगी जी राहते ना भोगी, त्या भोगीच्या दिवशी सगळ्या भाज्या एकत्र कराव्या लागतात. डांगर बिंगर, गाजर बिजर सगळं सगळं एकत्र का करावं लागतं ते नेमकं. तर याच्यामध्ये प्रत्येक भाजीमध्ये वेगळ्या पद्धतीची शक्ती आहे. आपलं ते गाजर जे आहे ना, गाजर आपला मूत काढण्यासाठी याच्यासाठी चालतं. त्याच्यानंतर
कारलं जे आहे तर डायबिटीससाठी चालतं. त्याच्यानंतर हरभऱ्याच्या घाट्या बिट्याचे हरभरे बिरभरे राहते ते बी टाकते त्याच्यामध्ये, कधी कधी हरभऱ्याची भाजी टाकते. हां, हरभऱ्याची भाजी हरभरे याच्याकरता म्हणजे डायबिटीससाठी चालतं. म्हणजे सगळ्या भाज्यांमध्ये वेगळ्या पद्धतीच्या आजार जाण्याची शक्ती त्याच्यामध्ये. त्याच्याकरता सगळं काला करावं लागतं. सगळ्या डिंगऱ्या त्या सगळ्या त्या डिंगऱ्याची भाजी म्हणजे असं हिरव्या सगळ्या भाज्यातून सगळ्या भाजी एकत्र करून खाल्या तर वर्षभर तुम्हाला चांगल्या पद्धतीचं शारीरिक स्वास्थ्य लाभन. कुठल्याही आजाराचं मात्र प्रभाव तुमच्यावरती पडणार नाही सगळ्यात. म्हणून आणि प्रत्येक याच्यामध्ये तेवढ्या 3 दिवस आपल्याला भाकरीमध्ये, भाजीमध्ये, पाण्यामध्ये, आंघोळीच्या पाण्यामध्ये, प्यायच्या पाण्यामध्ये तिळेचा वापर करावा लागतो. तिळामध्ये सुद्धा म्हणजे आपल्याला समजा लघवीचा काही त्रास असेल त्याच्यामध्ये सुद्धा असे हर प्रकारचे आजार मात्र तिळामध्ये. आपण सांगतो ना तिळण हे खा पोट बरं होईल, तिळण हे खा का मात्र लघवी साफ होईल, या सगळ्या गोष्टी मात्र त्याच्यामध्ये. म्हणून मात्र तिळाचा वापर भाकरीमध्ये, भाजीमध्ये, आंघोळीच्या पाण्यामध्ये, प्यायच्या पाण्यामध्ये सगळ्या. फक्त तिथं मात्र हातपाय धुवायचं जे राहतं ना, हातपाय धुला का जे कोणाच्या पायदळी पडू नये बा. आता आंघोळीचं पाणी मध्ये घेतलं तरी ते कधी कधी मात्र बाथरूममध्ये जातं त्याचा पण आप नाही. पण कधी कधी जर समजा असा खड्डा करून त्याच्यावर ते पाट वगैरे ठेवून त्याच्यावर आंघोळ केली तर त्याच्यामध्येच आंघोळ करायची आणि ती मात्र मातीनं बुजून द्यायचं ते. म्हणजे जेव्हा मात्र आपल्या अंगावरचं पाणी जे मात्र दुसऱ्याच्या पायाखाली जातं ना तिथून पण मात्र आपल्याला दोष बाधा लागते. म्हणजे हे सगळं करायचं, याच्याली पूजा करायची. ते बोळके राहतात. आता बोळक्यामध्ये काय आहे, जसं दिवाळीच्या वेळेस नंतर आपण सांगितलं का दिवाळीचे बोळके जे ठेवतो तर त्याच्यामध्ये बी आपण आता इथं एक गाणं म्हणतात कधी कधी, ये ग सरी माझे मडके भरी सर आली दळून मडके गेले वाहून. म्हणजे पाऊस ज्या टायमाला पडत नाही ना त्या टायमाला हे म्हणावं लागतं. पाऊस ज्या टायमाला पडत नाही त्या टायमाला. मग हे जे बोळके जे आहेत हे मडके समजा लहान लहान मुलांच्या खेळाप्रमाणे आपण का सगळे एवढे मोठे मडके आणत नाही. आता त्या मडके कुठं वापरायचे, एवढं मोठं मडकं अंतविधीला वापरायचं, एवढे मोठे बोळके तर ते मात्र पूजाला वापरायचे. आता तिथं मात्र ते त्या बोळक्यांमध्ये ते ठेवून आणि नंतर मग हे बोळके विसर्जन करताना मात्र पाण्यात बुडवायचे, असे धरायचे, दाबायचे आणि पाण्यात बुडले की तसे पाण्यात सोडून द्यायचे. पण तुम्ही काय करते ते बोळके तवा घासायला बाकी पालथं करून, हां दिवाळीच्या पंत्या तवा घासायला, हे बोळके तवा घासायला, गटाचं गाडगं तवा घासायला. आता तुमचा कार्यक्रमच अवघड आहे. ते घाटाचं गाडगं ठुलं तर त्याच्यामध्ये काय सांगितलं 15-3 वारामध्ये दही टाका आणि त्या दह्याचं मात्र थोडं थोडं हातावर घेऊन चाटा. तुमच्या घरात एकमत एकमेकाबद्दल प्रेम जिव्हाळा राहील. हां ते गाडगं काही ते गाडगं तिकून टाकून आली, काय घट उठायलाच गेले नाही ते म्हणले घे दे उठून. काय नाही ते बोळके पाण्यात बुडून द्यायचे तर ते वर्षभर मात्र तवा घासायला लावली पालथं करून. झालं ना पालथं आपलं पंत्या. आता पंत्या काय कधी खोट्याळ होत्या का त्या पंत्या? हां दरवेळेस सण उत्साह आला का त्या पंत्या लावीत जा मस्तपैकी. इथं मात्र दिवाळीसारखी दिवाळी साजरी करा तुम्ही दिवे लावून. आणि इथं मात्र तुम्ही त्या पंत्या जर तवा घासायला लावली हो दिवा. म्हणून मात्र अशा पद्धतीनं आपण जर पालथी केली, दिवा पालथं केला तर तिथं मात्र ते सगळं पालथंच होऊन जाईल ना. म्हणून याच्याकरता मात्र काय सांगितलं इडं ते बोळके संक्रांतीच्या नंतर मात्र पाण्यात बुडवायचे आणि पाण्यात बुडवताना मात्र तसेच बुडून द्यायचे तर ते सोडून द्यायचे. आता इथं हळदी कुंकाचा विधी. आता तुम्हाला माहिती आहे की संक्रांतीच्या अगोदर एखाद्याचं लग्न संबंध जर जमले ना मग तिथं मात्र ते काय घेऊन जाते ववसा घेऊन जाते. मग संक्रांतीच्या निमित्ताने मात्र ववसा घेऊन जाते. मग ते शृंगार साहित्य, त्याच्यानंतर हळद कुंकू वगैरे राहते. आता हळदी कुंकाला जास्तीत जास्त मान संक्रांतीच्या दिवशी का दिला? हां सौभाग्याचं देणं. ज्या टायमाला सौभाग्यवती स्त्रीला आपल्याकडं मात्र घेऊन येतो आणि आपण तिचं पूजन करून तिला मात्र काहीतरी दान म्हणून भेट म्हणून काहीतरी वस्तू देतो त्याला काय म्हणते? वाण. हां वाण वाटते आपण. हां आता कधी असं म्हणतो नको वाण वाटू हे काही म्हणजे आपली बदनामी करणाराला म्हणतो. हां आपल्या घरामध्ये शिळी भाकर खाली नाही बा आज काही भाजीला तेल नव्हतं नाही, आज भाजीला काही नव्हतं असं म्हण नको वाण वाटून जाय काही सांगत म्हणजे आपले वाण वाटणं. म्हणजे अशा पद्धतीची परिस्थिती आपली व्हायला नको. आपल्या घरामधली बदनामी व्हायला नको. आपल्या घरामधल्या परिवारातल्या आपल्या सदस्यांनी आपल्या घरातली बदनामी करायला नको. आपल्या घरात मिरची भाकर खा पण बाहेर मात्र थोडंसं चांगलं राहा. या पद्धतीने कदाचित मात्र आपल्या घरात
जर आम्ही काय सांगतो एक अनुभव मात्र सत्य सांगतो आमच्या. जेव्हा आम्ही शाळेत होतो त्या टायमाची गोष्ट सांगितली ना का तिथं बाबाजींच्या शाळेमध्ये असताना तर तिथं कधी कधी संध्याकाळची भाकर सकाळी यायची शिळी आणि सकाळची भाकर संध्याकाळीची शिळी. कधी कधी हरभऱ्याच्या घुगऱ्या, माठाच्या घुगऱ्या, मुंगाच्या घुगऱ्या, त्याला भुंग लागलेलं, कधी कधी धुवून चून मात्र त्या आळ्या निघून जायच्या. पण काही काही मात्र त्या आळ्या जेव्हा मात्र शिजवल्यानंतर वर यायच्या. मग आपण त्या आळ्या पाहिल्या का ते काढून टाकायच्या अशा आणि हातावर पाणी घ्यायचं म्हणायचं महिषानुरूपत्वा प्राणीनाम देव मासिता बस असं मंत्र म्हणून पाणी फिरवायचं आणि खायचं. पण कधी थंडी नाही, कधी ताप नाही, कधी डोकं दुखलं नाही, कधी पोट दुखलं नाही, कधी शारीरिक स्वास्थ्य बिघडलं नाही. आणि 8 दिवसानं घरी यायचं तर त्या टायमाला तर 8 दिवसाच्या अर्धी चतकुर भाकरी जमा करून ठेवायच्या आणि मग 8-10 दिवसानं घरी सुट्टी लागायची तेव्हा यायचो ना. घरी आल्यानंतर काच छान पाणी इडं भाकरी मिळाना पोटाला. मग येत्या मात्र आपण जर समजा तर सकाळची पूजा बिजा झाली का त्या भाकरीचा 1.5 2 3 4 महिने बुरा आलेल्या भाकरी असं म्हटलं प्रसाद म्हणून एक घास खायचा. त्याचाला सगळ्यांनी 1.5 2 नाही 4 5 महिने खायचं, कधी कधी एक घास प्रसाद म्हणून. तर अशा पद्धतीनं त्याचाच मग त्या टायमाला आमच्याबरोबर आलेले शाळेमध्ये ते आपल्या आईबाबांना विचारायचे का बाबा म्हणजे आईबाबांना सांगायचे तेवढे शेळ्या भाकरी देते, आळ्याची भाजी देते, म्हणजे आईबाबांना सांगायचे. मग आईबाबा आम्हाला विचारायचे समना खरंच का तिकडं शेळी भाकरी देते. आम्ही म्हणायचो शेळ्या भाकरीच पाहायला मिळत नाही तिकडं. बुंदीन जिलेबीन बालुशाही तिथं काय बर्फीन बिरफीन भाकरी कुठं आल्या तिथं अंक बस असं म्हणायचं खरंच का आळ्याची भाजी बिजी देते. आळ्याची भाजी काची भाजी तिथं डाळण तिथं उसळण तिथं अशा पद्धतीनं काची भाजीच आली नाही तिथं. आळ्याची भाजी कुठं आली नेमकं असं म्हणायचं आम्ही. म्हणजे याचा अर्थ काय, ज्याचं काम करावा नीट ज्याचं खावा मीठ, त्याचं काम करावा नीट, ज्याची खावी पोळी त्याची वाजावी टाळी. बाबाजी विचारे मात्र आपल्यासाठी आपल्या मुलांसाठी इकडं तिकडं मात्र भिक्षा मागून यायचे, भिक्षा मागून आणायचे. जिथं अन्नदानाची सेवा होती ना त्या ठिकाणी मात्र जर समजा पंगत झाली कार्यक्रम झाला तर बाबाजी हात जोडून म्हणायचे माझ्या मुलांसाठी काहीतरी असेल तर त्या पद्धतीनं केवढा शिजाबिजा राहिला असेल तर द्या टाकून. रिकामे तुपाचे डबे पण टाकून द्यायचे. सगळं मात्र जेवढा शिजा शिल्लक राहिला तेवढा शिदा टाकून द्यायचे. आणि पहा त्यांच्यासाठी ते आपल्यासाठी बिचारे भिक्षा मागिते आणि आपण अशी बदनामी केल्यावर कसं होईल सांगा बरं. आम्ही त्या परिवाराचे सदस्य होतो. आम्ही त्या परिवाराचे सदस्य होतो. काय म्हणतो ना ज्याचं खावं मीठ त्याचं काम करावं नीट, ज्याची खावी पोळी त्याची वाजावी टाळी. या पद्धतीनं आज आपल्या घर परिवारामध्ये आपण जर शेळी भाकर खाली तर बाहेर सांगतो का आपण, आणि बाहेर जर सांगितलं तर आपण त्या परिवाराचे सदस्यच नाही ना, बरोबर आहे ना. आपण मात्र तशाच पद्धतीनं आम्ही मात्र अशा पद्धतीनं बाबाजींची बदनामी केली नाही, बाबाजींची उलट वाह करत राहिलो. पण बाबाजींनी काय केलं पाहिलं ना, त्या चित्रकार परिवारामध्ये नाही ठेवलं आम्हाला, तर मात्र ह्या परिवारात आणलं आणि त्यांचाच प्रचार प्रसार करायला लावला. मग आपल्याला सांगायचं काय सांगत होतं आम्ही नेमकं, आपल्या परिस्थितीचा वाण वाटू नये, वर्षभर आपल्या परिस्थितीचा वाण वाटू नये, म्हणजे आपली बदनामी करू नये. तर ह्याकरिता हा पॉईंटवरती बोलत होतो आपण. म्हणजे कधी कधी आपल्याच घरामध्ये एकमत एक विचार नसतं, एकमेकाबद्दल प्रेम जिव्हाळा नसतं. तर या गोष्टी कशामुळं होतात ह्या, तर आपल्याच घर परिवारात संक्रांतीचा सण योग्य रीतीनं आपण जर साजरा नाही केला तर आपल्या घरात एकमत एक विचार एकमेकाबद्दल प्रेम जिव्हाळा राहत नाही, म्हणजे संसार सुखाचा होत नाही. का आपल्याच घरचा सदस्य एक वेगळं म्हणन तर दुसरा वेगळं म्हणन, तिसरा वेगळं म्हणन. मग त्या टायमाला गावठी शब्द आहे हा का वाण वाटणं, नको वाण वाटू. मग त्याच्यामुळं मात्र आपण या सणाला वाण वाटणं म्हणजे भेटवस्तू देणं, भेटवस्तू. आणि याच्यातून मात्र भेटवस्तू देणं, जसं मात्र एखाद्या लग्न कार्याला आपण जातो, वास्तुशांतीला जातो आपण, कधी कधी मात्र तिथं वास्तुशांतीला गेल्यानंतर तर आपण प्रसाद घेऊन येतो, जेवण करतो, लग्नात जातो जेवण करतो आणि तिथं 2 रुपये का होईना आपण भेटवस्तू त्यांना देतो, त्या कार्यामुळं भेटवस्तू देतो. तसा संक्रांतीचा कालावधी सूर्यनारायण मकर राशीत प्रवेश करणार आहे ना, मग त्यांच्या निमित्ताने हे मोठं कार्य आहे. पुढं भविष्यामध्ये भरभरून मात्र तुम्ही संक्रांत चांगली साजरी केली,
संक्रांतीच्या मुहूर्तावरती दान धर्म केला ना, अन्नदान, वस्त्रदान, कपडेदान, या पद्धतीनं थोडंसं आणखीन गुप्तदान, म्हणजे या पद्धतीने जेवढं दान करणार तुम्ही ना, या दानात जेवढी रक्कम, जेवढा खर्च होईल तुमचाला, याच्यातून तुम्हाला पुढं तुमच्या कष्टाला प्रयत्नाला भरभरून यश मिळून चांगलं भरभरून उत्पन्न मिळेल. म्हणजे याची कसर तो परमेश्वर कुठंतरी काढून देईन. का सूर्यनारायण मकर राशीत प्रवेश करतो, वेळेवरती पाऊस पडेल, उत्पन्न चांगलं येईल, त्याला चांगले भाव मिळतील, या पद्धतीनं. आता या गोष्टीचा मात्र विचार देतो सोडून आपण आणि म्हणतो संक्रांत कशावर बसून आली, कोणाकडे पाहत चालली, काय कपडे घाले होते ते, आपले कपडे कोणते ते पहा, कसे कपडे घालतो ते पहा, आणि कशावर बसून आली ते नका पाहू, कोणाकडे पाहत चालली ते नका विचारू. त्याचं काही समजाना उमजाना आपल्याला नेमकं. फक्त संक्रांत आपल्यावर येऊ नये हे फक्त जपा, नाही तर ती संक्रांत कुणाकडे बसून चालली, कुणाकडे पाहत चालली, ती असा विचार करणार, ती आपल्यावरच यावा. काय यश नाही, आरोग्य नाही, शांती नाही, म्हणजे समजायचं संक्रांत आपल्यावरच आली. समजलं ना. एवढा सखोल आपल्याला जरी त्याचा अभ्यास नाही माहिती, फक्त या संक्रांतीच्या टायमाला या विधीतली फक्त माहितीप्रमाणे तुम्ही करा, माहितीप्रमाणे करा, आणि नंतर मग तर तुमचे अनुभव सांगा. नाही तर आपण मग तर सकाळ विचारतो का हो कुणाकडे पाहून गेली, आता कुणाकडे पाहून गेली, तर तुला करायचं काय आता त्याच्याबद्दल सांगा. कशावर बसून गेली, तुला आता ती घोड्यावर बसून गेली, तुला काय घोडा घ्यायचा का आता, ती ज्याच्यावर बसून गेली ती महाग राहील, तिचे कपडे घातले ते कपडे महागाई होतील, त्या कपड्याला तिच्या हातात जे होतं खायची वस्तू ते महाग होईल, जिकडं पाहत चालली त्या दिशेकडे त्रास होईल. मग आता एवढ्या गोष्टी करायच्या कशाला आपल्याला, आपलं पाहत राहायचे, हे नियम पाळायचं दिलं सोडून, कुणाकडे आली कशा बसून गेली, कुणाकडे पाहत होती, या गोष्टी काय. म्हणून या पद्धतीनं आपल्या संक्रांतीच्या दिवशी मात्र या गोष्टी पाळायच्या. अजून मात्र तुमचं काही एखादे शंका असली तर विचारू शकते, त्याचं मार्गदर्शन देऊ. तसं काही नसतं. प्रत्येक संक्रांतीच्या वेळेस मात्र संक्रांतीचं वस्त्र वेगळं राहतं असतं. संक्रांतीचं वस्त्र वेगळं राहतं, ती कोणतं वस्त्र परिधान करून गेली त्या वस्त्रावरती. तर तसं काही नाही. संक्रांत आता जसं आपण हप्त्याचे 7 वारे, 7 वाराला वेगळ्या पद्धतीच्या कलरच्या साड्या घातल्या पाहिजे, वेगळ्या पद्धतीचे कलरचे कपडे घातले पाहिजे. पण एवढं कोणाला शक्य आहे नेमकं. हे न करताना आपलं फक्त खायचं, काम करायचं, सण आला तर साध्या करायचं, काय करते बस एवढं नेमकं. आपल्या फक्त बिना गोळ्याची झोप आली पाहिजे, कष्टाला प्रयत्नाला यश आलं पाहिजे, आणि शांती करायच्या व्यतिरिक्त फक्त एकमत एकमेकाबद्दल प्रेम जिव्हाळा, शांती करण्यापेक्षा शांती करत आली पाहिजे. बस दुसरं काय लागतं आपल्याला नेमकं, याच गोष्टी मेन आहे. म्हणून मात्र ते वस्त्र बिस्त्र कपडे बिडे काही नाही, ते शनी महाराजांचं आहे. आणि संक्रांत कधी कधी काळे वस्त्र असलं तर काळे वस्त्र घालू शकते, पण एवढं करायचं काय. असं जर आपण केलं ना, कधी कधी म्हणलं ना आपण नेमकं, कधी कधी लई हाय पाय मात्र आपण जर करायला लागलो ना एकदम तंत कुठं ना कुठं मात्र खिळे निघून जाते. बरोबर. तलाठी, ग्रामसेवक, मोठे मोठे साहेब लोक ना, त्यांचीच मुलं येडे दाढी. समजून घ्या या गोष्टी काही अशी आहे ना. मात्र का बा कीर्तनकाराचा मुलगा मात्र कीर्तनकारच होईल असं नाही, वकिलाचा मुलगा वकीलच होईल असं नाही, न्यायाधीशाचा मुलगा न्यायाधीशच होईल असं नाही, एखाद्याच मात्र शेतकऱ्याचा मुलगा शेतकरीच होईल असं नाही. ते पाहिलं मेंढ्या वळणाराचा मुलगा काय झालं पाहिलं ना तुम्ही. म्हणजे अशी गोष्ट घडते. फक्त मात्र ना हे जे आपण सणावाराचे जे नियम आहे ते नियम त्या पद्धतीनं पाळा, निश्चित तुमच्या जीवनामध्ये अनुभव येईल. का कपडे कसे, राहायचं कसं, काय करायचं कसं, हे नाही. फक्त मात्र सण करताना एकही पदार्थ कमी ठेवू नका, सण करा. या गोष्टी काही पाहत नाही. पण आपण थोडंसं असं जेवढा दाखवला ना, तिथं मात्र ग्रहमानाच्या पुढं कोणाचं काय. याच्यातून काय होतं माहिती आहे का. एकच गोष्ट तुम्हाला सांगतो. जसं मागं प्रत्येक वेळेस आम्ही सांगत असतो, जसं एखाद्याच घुस मात्र 50-100 मजली बिल्डिंगच्या खाली शिरली तर 50-100 मजली बिल्डिंगला घुस खाली आणते. तशा पद्धतीनं आपण एकदम सुशिक्षितपणानं ज्या गोष्टी मात्र पालन करण्याचा प्रयत्न केला ना, ते अहंकाराचं पिल्लूमध्ये शिरतं. आणि अहंकाराचं पिल्लूमध्ये शिरलं का होणाऱ्या न होणाऱ्या सुद्धा गोष्टी आपल्या घडून जातात. पाहिजे तसं यश नाही, पाहिजे तसं आरोग्य नाही, पाहिजे तशी शांती नाही. कधी कधी होतं ना तसं, एखाद्या व्यक्तीला मात्र काहीच कमी नाही, काहीच कमी नाही. पण अशा वेळी मात्र तो म्हणतो मला आता कोणाचीच गरज नाही, मला आता कोणाचीच गरज नाही, बस अशा पद्धतीने म्हणतो. पण एक वेळेस मात्र जर त्याचं अन्न बंद झालं ना, मग अन्न म्हणतो धरा ना हात, आता उठा ना,
भीतीचा आधार, काठीचा आधार, माणसाचा आधार. मग समजलं ना, मग आता कोणाची गरज नाही म्हणलं, हालं का आली का नाही गरज आता, बरोबर आहे ना. असं म्हणायचंच नाही आपल्याला कोणाची गरज नाही म्हणून. आपल्याला 12 राशी, 9 ग्रह, 27 नक्षत्र आणि मनुष्य म्हणजे सगळ्यांची गरज आहे. नाथ गोथ ग्रह नक्षत्र राशी सगळ्यांची गरज आहे असं म्हणायचंच नाही. फक्त एवढा विचार करायचा, आपल्यापेक्षा मुंगी श्रेष्ठ आहे, आपल्यापेक्षा मुंगी श्रेष्ठ आहे. मुंगीला सफारी ड्रेस नाही आहे, पण मुंगी श्रेष्ठ आहे आपल्यापेक्षा. आपण गण मात्र गाड्या घोड्या मोठा बंगला बिंगला आहे, आपण गण साहेब आहे, पण मुंगी आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आपण 2 तास 4 तास विश्रांती घेत असेल, पण मुंगी कधी विश्रांती घेत नाही. मुंगी कधी विश्रांती आपल्यापेक्षा मुंगीला जास्त धावपळ आहे. एवढा एवढा दाना तोंड धरीन साखरेचं तरी ती बळ लावून बोलीतच राहील. पाहिली कधी झोपली, कधी पाहिली मुंगी कधी झोपली तर. हां, म्हणून मात्र आपल्यापेक्षा मुंगी श्रेष्ठ आहे हे कधी पण विसरायचं नाही. त्याबद्दल नाही तर तुमच्याकडं किती मोठी इष्टेक राहू द्या, किती मोठं पदावरती राहू द्या, किती मोठे मात्र अधिकारी राहू द्या, तरी परंतु आपल्याला मात्र काही नाही. एक दिवस अन्नाचं अन्न बंद झालं, अन्न जागेवर संपला, अन्नाला कोणीच विचारत नाही. म्हणून